दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली। महाजन साहेब तिथं होतेच, त्याच्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब त्या बैठकीला होते, विजयभाऊ वडेट्टीवार साहेब होते, संदीपभाऊ क्षीरसागर हे तिथेही होते आणि आंदोलनातसुद्धा उपस्थित होते। राजूभाऊ खरे असतील, अभिजितभाऊ पाटील असतील, कैलासभाऊ पाटील जे धाराशिवचे आमदार आहेत ते तिथं होते, अनिकेतभाऊ देशमुख, असे आम्ही सर्वजण तिथं बसलो, चर्चा केली। चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली। 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं। जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जी अट टाकलेली आहे 25, 26, 26, 27ची ती एक काढण्यात यावी। आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 2024ला बँकेंनी मुद्दामून शेतकऱ्यांना सांगून आणि शेतकऱ्यांनी बाहेरून पैसा घेऊन काही प्रमाणात कर्ज हे रेग्युलर केलेलं आहे आणि ते कर्जमाफीमध्ये सुद्धा बसत नाही आणि प्रोत्साहनमध्ये सुद्धा बसत नाही। असे अनेक विषय हे रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचे पण आणि कर्ज ज्यांचं थकले त्या शेतकऱ्यांचे आम्ही तिथं मांडले। 36 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे असं आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्याच्याचबरोबर जे पीक विमा योजना पूर्वी जे 4 ट्रिगर होते ते जे तुम्ही काढलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय होता, जसं 2025ला अतिवृष्टी जी झाली होती त्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तुम्ही शब्द देऊनसुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही। त्यामुळे या 3-4 मुद्द्यांवर आमची चर्चा झाली। चर्चा होत असताना अर्धा तास चर्चा झाली, त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली। अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितल्या गोष्टी ते त्यांनी सांगितल्या, पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे सुद्धा आकडे आहेत, त्यामुळे आमच्या आकड्यानुसार 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। जसं सोलापूरमध्ये 70% शेतकरी हे या लाभापासून वंचित राहत आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं आणि ते महत्त्वाचं आहे की परदेशी समिती ज्यांनी या अटी टाकल्यात पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा ही केली जावी। ती बैठक ते लावतील। आमचे नेते व सर्व आमदार हे आम्ही त्या परदेशी समितीच्या समोर जाणार आहोत। आमच्याकडचे आकडे त्यांना तिथं आम्ही मांडणार आहोत। समिती या बाबतीत सकारात्मक असेल अशी आमची अपेक्षा आहे। पण मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, आम्ही त्यांना एवढंच सांगितलं होतं शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे समितीबरोबर चर्चा केल्यानंतर आमचे आकडे योग्य असतील, जे आम्हाला माहिती ते योग्य आहेत, तर नक्कीच बहुतांश शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या सरकारची असल्यामुळे त्या समितीच्या समोर जी चर्चा होईल त्यात जे आकडे आम्ही टाकू आणि आमचे आकडे सिद्ध झाले तर हे सरकार या अटी काढतील अशी आमची अपेक्षा आहे। कर्जमाफी योजना जी या सरकारने आणली, खरं तर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। याच्यात ज्या जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहे त्यामुळे 70% शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। याच्यामध्ये पहिली अट 2019 ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला त्यांना मर्यादित 50,000ची मदत सरकारकडनं केली जाणार। जी आमची मागणी आहे की 2 लाखापर्यंतची मदत त्यांना दिली गेली पाहिजे। आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण जर बघितलं तर 25, 26, 26, 27 या 2 वर्षाची जी अट टाकली आहे त्याच्यामुळे 1 वर्ष या शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे त्यांना 50,000 रुपयाची मदत मिळण्यासाठी। आम्ही यासाठी 2 आंदोलनं केली। त्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन साहेबांनी मध्यस्थी करून सरकारबरोबर तुमची चर्चा करू असं सांगितलं। पहिलं आंदोलन झाल्यानंतर ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमची थट्टा तिथं केली आणि मग दुसरं आंदोलन जे छत्रपती संभाजीनगरला केलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी नेते होते, अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, जानकर साहेब होते, इतरही सर्व मान्यवर होते। अनेक आमदार आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा तिथं दिला।
सलील भाऊ देशमुख आज माझ्याबरोबर आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. आणि जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्या चर्चेमध्ये आमचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांचे आकडे हे वेगळे होते. आणि त्यांच्या अनुसार त्यांचं मत होतं की अन्याय होणार नाही. पण त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आम्ही आकड्यासहित सिद्ध केलं की 70% शेतकऱ्यांवर म्हणजे कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, महाजन साहेबांसमोर सांगितलं, प्रवीण परदेशी जे मित्राचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेला आणत असताना जी समिती करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत. प्रवीण परदेशींना तुम्ही भेटा, चर्चा करा, त्यात मार्ग काढा. आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं. दुसऱ्या दिवशी प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर प्रवीण परदेशी साहेबांनी एक बैठक लावली होती. ती बैठक कधी लावली होती तर आज सकाळी 10 वाजता बैठक लावली होती. आणि तसं पत्र, ऑफिशियल पत्र प्रवीण परदेशी साहेबांनी हे सगळ्यांना दिलं गेलं होतं. आजच्या बैठकीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता, मी असेल, बंटी पाटील साहेब असतील, अजितजी नवले साहेब असतील, शेतकरी नेते, जानकर साहेब जे सुद्धा शेतकरी नेते आहेत ते तिथे आले होते, संदीप भैया क्षीरसागर असतील, उगले भाऊ असतील, त्याच्याबरोबर खैरे भाऊ असतील, असे अनेक तिथे आमदार हे आले होते, पदाधिकारी आले होते. कुठेतरी चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण ऐन मीटिंग चालू होण्यापूर्वी प्रवीण परदेशी साहेबांनी फोनवर सांगितलं की त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला त्यांच्या कार्यालयातून कळाली की मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं की ही कमिटी आता बरखास्त झालेली आहे, त्यांचं काम झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीची बैठक घेऊन काय चालणार नाही. मग आमचं मत असं आहे की मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं प्रवीण परदेशींना भेटा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्वाचा आहे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडनं जे काही आकडे तुम्ही मांडलेले हे मुख्यमंत्री साहेबांना दिले जातील, त्याच्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय देऊ, ज्याच्यातून 36 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो होणार नाही अशी भूमिका घेत असताना आज आमची बैठक ठरली असताना सुद्धा जर सरकार ही बैठक होऊन देत नसेल, त्यामुळे कुठे ना कुठेतरी सिद्ध होते की या शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करणार आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही कुठेतरी या सरकारचा निषेध करतो. आणि हे जे फसवा सरकार आहे, ही दुर्दैवाने फसवी कर्जमाफी जी शेतकऱ्याची या सरकारने काढलेली आहे. खरं तर या शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये, आमचे पक्ष असतील, मित्र पक्ष असतील, त्याच्याच बरोबर जे शेतकरी नेते आहेत, असं सगळे मिळून आम्ही एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये करणार आहे. पण मला शेतकऱ्यांना सांगायचंय की कुठंतरी तुमची फसवणूक या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर या मोठ्या महामानवाचा सुद्धा कुठेतरी तिथं नावाचा अपमान हे सरकार करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कर्जमाफीला आता सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. परंतु काही शेतकरी असं आहे की या योजनेतून अजूनही अपात्र ठरत आहेत आणि या अपात्र शेतकऱ्यांसाठी रोहित पवार यांनी आंदोलनही पुकारलेलं आहे. आधीसुद्धा एक बैठक पार पडली, त्यामध्ये शेतकरी बांधवांचे जे पैसे होते, जे 50,000 रुपये त्यांना मिळणार होते नियमित, ज्यांनी कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000चं अनुदान मिळणार होतं. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत तरी अनुदान भेटलं पाहिजे. त्यांनी यासाठी आधीसुद्धा आंदोलन पुकारलं आणि त्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आले की जे तुम्ही मुद्दे मांडले त्यावरती सरकार हे विचार करेल आणि जे शेतकरी ज्या अपात्र ठरत आहेत त्यांना सुद्धा योजनेमध्ये परत आणलं जाईल आणि त्यांना सुद्धा 2 लाखाचा जो लाभ आहे तो सुद्धा दिला जाईल. परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते मिळायला देखील सुरुवात झाली, परंतु शेतकरी बांधवांना फक्त 50,000 रुपयाची रक्कम मिळत आहे. तर हे 1.5 लाखाचे जे पैसे आहेत ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच 50,000 रुपये मिळाले, परंतु अजून 1.5 लाखाची जी रक्कम आहे ती उर्वरित त्यांची अजूनही बाकी आहे. या कारणाने रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेलं आहे आणि सोबत जे शेतकरी अजूनही अपात्र या योजनेवर ठरत आहेत त्यांना सुद्धा योजनेमध्ये आणलं जावं, त्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयाचं सध्याचं अनुदान देण्यात यावं आणि जे राहिलेलं रक्कम आहे 1.5 लाखाची ते सुद्धा त्वरित त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावं. यासाठी त्यांनी आंदोलन पुन्हा एकदा पुकारलेलं आहे आणि यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा प्रतिसाद चांगल्या प्रकारे त्यांना मिळत आहे.